नमस्कार, मी मिनल माळी मढवी बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून विषबाधेसंदर्भात बातमी। छत्रपती संभाजीनगरमध्ये 40 विद्यार्थ्यांसह 2 शिक्षकांना विषबाधा झालेली आहे। माध्यान्ह भोजनातून ही विषबाधा झाल्याचं समजतंय। चिकलठाणा येथील युनिव्हर्सल शाळेतली ही सगळी घटना आहे। संभाजीनगर शहरातील चिकलठाणा येथील युनिव्हर्सल हायस्कूलमध्ये 40 विद्यार्थ्यांसह 2 शिक्षकांना माध्यान्ह भोजन योजनेच्या आहारातून ही विषबाधा झाली। त्यामुळे शहरातील 4 रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। विद्यार्थ्यांना अचानक मळमळ, उलट्या आणि पोटदुखी तसंच डोकेदुखीचा त्रास सुरू झाला। त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे। शाळेतील माध्यान्ह आहारात विद्यार्थ्यांना खिचडी आणि पनीर खाण्यास दिलं होतं। यापैकी काही विद्यार्थ्यांना उपचार करून घरी सोडण्यात आलेला आहे। शाळेत 1ली ते 10वी पर्यंत 1200 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। त्यापैकी लहान मुलंही घरी आल्यावर त्यांना त्रास सुरू झाला। त्यानंतर पालकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले। आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत। विजय, काय सांगाल? माध्यान्ह भोजनातून विषबाधा झालेली आहे। रुग्णालयात काही जण उपचार घेत आहेत। सध्या त्यांची प्रकृती कशी आहे? विजय, माझा आवाज पोहोचतोय? विजय, आपल्याकडे माध्यान्ह भोजनातून विषबाधा झालेली आहे। काही जणांवर उपचार सुरू आहेत। कशा प्रकारे हा सगळा प्रकार घडला, कसा उघडकीस आलेला आहे आणि ज्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती सध्या कशी आहे? विजय, काही तांत्रिक अडचणींमुळे आपला संपर्क होऊ शकत नाहीये। मात्र माध्यान्ह भोजनेतून ही विषबाधा झालेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ही घटना घडलेली आहे।